सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे हर्षवर्धन राव यांचे द गर्ल इन द हाऊस हे पुस्तक आहे. खूपच रंजक पुस्तक आहे. म्हणजे यात सायकोलॉजिकल थ्रिलर, हॉरर आणि गूढ कथा यांचे एक जबरदस्त मिश्रण आहे. हो, ही केवळ एका झापाटलेल्या घराची गोष्ट नाहीये, तर त्याहून खूप काही खोल आहे. अगदी बरोबर. चला तर मग या पुस्तकाच्या जगात एक सखोल आढावा घेऊया. या पुस्तकात नेमकं काय आहे, याची मिशन काय आहे आणि यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे पाहूया. तर कथेच्या केंद्रस्थानी अदिती नावाची एक तरुण पत्रकार आहे. हो, तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल असं सांगितलं आहे की ती कोणालाही आपल्या बोलण्याने आकर्षित करू शकते, पण तिला एकटं राहायला जास्त आवडतं. खूप स्वतंत्र विचारांची आहे. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity. Make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आणि हाच विरोधाभास आहे. आणि इथूनच कथेला सुरुवात होते. अदिती तिच्या स्थानिक वृत्तपत्रासाठी एका झापाटलेल्या घराविषयी एक स्टोरी करायचं ठरवते. पण तिला जराही कल्पना नसते की तिचा हा निर्णय तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. आणि या प्रोजेक्टसाठी तिची एक टीम आहे, रतन आणि रवी, जे फोटोग्राफर आहेत. हो, पण त्यांना अदितीचं हे गूढ व्यक्तिमत्व, तिचं अचानक बदलणारं वागणं ते समजत नाही. तिच्यातले ते टोकाचे विरोधाभास त्यांना कळत नाहीत. आणि इथेच तर खरी उत्सुकता निर्माण होते. बरोबर. तिचं हे वागणं म्हणजे फक्त तिचे मूड स्विंग्स आहेत की कोणीतरी दुसरी शक्ती तिच्याकडून हे सगळं करून घेत आहे. म्हणजे अदिती काहीतरी लपवते का? अगदी. हे प्रश्न वाचकाला सुरुवातीपासूनच गुंतवून ठेवतात. या पुस्तकाची एक खास गोष्ट म्हणजे या दोन वेगवेगळ्या काळातील कथा एकत्र गुंफलेल्या आहेत. बरोबर, हीच तर याची खासियत आहे. हां. एकीकडे अदिती, रतन आणि रवी यांची वर्तमानातील कथा आहे, जिथे ते त्या झपाटलेल्या घराचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरीकडे आपल्याला थेट 1980च्या दशकात नेलं जातं. अच्छा, त्या काळात काय घडलं होतं? तिथे अजय राजपूत आणि मंजू मेहता या दोन डॉक्टरांची एक प्रेमकथा आहे, जी त्या घराच्या काळ्या भूतकाळाशी जोडलेली आहे. ओ. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी हेमा हिचाही उल्लेख आहे. आणि लेखकाने ह्या दोन वेगळ्या वाटणाऱ्या कथांना इतक्या जशीत जोडलंय की कथेला एक वेगळीच खोली आणि गुंतागुंत येते. म्हणजे हे पुस्तक फक्त भूताखेतांची कहाणी नाहीये? अजिबात नाही. हीच तर यातली महत्वाची गोष्ट आहे. यात पॅरासायकॉलॉजी, हो, पॅरासायकॉलॉजी, गुप्तविद्या म्हणजे अकल्ट प्रॅक्टिसेस आणि आत्मा यांसारख्या विषयांचा खूप सखोल वेध घेतला आहे. हो, आणि याचबरोबर नियंत्रण, भीती, लवचिकता आणि मानसिक छळ यांसारख्या विषयांनाही स्पर्श केलाय. बरोबर. विशेषतः भूतकाळातील आघात म्हणजे ट्रॉमा वर्तमानात कसे परिणाम करतात हे अदिती आणि मंजू या दोन्ही पात्रांच्या माध्यमातून खूप छान दाखवलं आहे. खरंय. आणि पुस्तकाची शैली खूप प्रभावी आहे. लेखकाने वातावरण असं निर्माण केलं आहे की वाचकाला, कसं सांगू, कोंडल्यासारखं वाटतं. अगदी क्लॉस्ट्रोफोबिक, बंदिस्त जाधे दडकल्यासारखं वाटतं. हां. संपूर्ण कथा तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारी आहे. सर्वात सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणीच, म्हणजे आपल्या घरातच. असुरक्षित असण्याची भीती. हो, ती भीती हे पुस्तक अचूकपणे पकडतं. पण या इतक्या गंभीर आणि भीतीदायक वातावरणात रतन आणि रवी ही पात्र एक दिलासा देतात. हो ना, त्यांच्यातील मैत्री एक हलका फुलकापणा आणते. त्यांचे ते विनोदी संवाद, त्यामुळे तणाव थोडा कमी होतो. त्यांची मैत्री आणि दुसरीकडे अदितीचं ते रहस्यमय रूपांतर, यामुळे वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते की नाही. अगदी. पात्रांचा विकास खूप चांगल्या प्रकारे केला आहे. लेखकाच्या लेखनाबद्दल समीक्षकांनी म्हटलं आहे की त्यांची वर्णनशैली आणि कथेचा वेग उत्तम आहे. हो, ज्यामुळे वाचक कथेत पूर्णपणे रमून जातो. असंही म्हटलंय की काही वाचकांना कदाचित कथेचा शेवट आधीच ओळखता येऊ शकतो, पण तरीही सत्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना, तो रंजक आहे. तो अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे.
या पुस्तकाचे लेखक आहेत हर्षवर्धन राव. हो. ते अँटी फायनान्शियल क्राईम आणि फ्रॉड क्षेत्रात काम करतात. म्हणजे ही खूपच वेगळी पार्श्वभूमी आहे. अगदीच वेगळी. आणि मला वाटतं त्याचाच प्रभाव त्यांच्या लेखनात दिसतो. कसा? त्यांना वास्तविकतेला मनोरंजक पद्धतीने मांडणाऱ्या कथा लिहायला आवडतं आणि त्यांचं कामच मुळात सत्य आणि असत्य यांच्यातला फरक शोधणं आहे. बरोबर आहे. जेव्हा ते लिहित नसतात तेव्हा त्यांना मोटारबाईकवर रोड ट्रिपला जायला आणि गिटार वाजवायला आवडतं. वा. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि त्यांची जीवनशैली स्टीव्ह जॉब्सच्या स्टे हंग्री स्टे फुलिश या तत्वज्ञानाने प्रेरित आहे. हे खूपच प्रेरणादायी आहे. नक्कीच. तर द गर्ल इन द हाऊस हे पुस्तक सायकोलॉजिकल थ्रिलर आणि सुपरनॅचरल कथांच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त अनुभव आहे. नक्कीच. हे पुस्तक आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या जगाच्या सीमारेषेवर प्रश्न विचारण्याला भाग पाडतं. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. हे खूप चांगली मोहीम आहे. आमचा हा प्रयत्न plotsformovies.com द्वारे समर्थित आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. अच्छा. जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. हे खूपच छान आहे. म्हणजे आधी ट्रेलर बघायचा आणि मग पुस्तक घ्यायचं. अगदी. जर आपल्याला आमचं काम आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून हे पुस्तक नक्की खरेदी करा आणि वाचा. हो, नक्की वाचा. अनुभव नक्कीच आवडेल. आणि जाता जाता कॉमेंट्समध्ये आम्हाला भारतीय लेखकाचं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे नक्की सांगा. हो, आम्हाला वाचायला आवडेल. धन्यवाद.